मालक मला 3 दिवसाची सुट्टी पाहिजे होती. 3 दिवस का रे? हा, ते मित्रांबरोबर फिरायला चाललोय ना गोव्याला. अरे वा वा वा, मस्त प्लॅन आहे. लयच बोर झालं होतं, जरा चेंज म्हणून यावं म्हणलं जाऊन. बरोबर आहे, बरोबर आहे. किती आली कॉन्ट्री? कॉन्ट्रीचं नाही काय माहिती, बघू गेलो. आता गोव्याला चाललाय म्हणल्यावरती दारू मासे फुल एन्जॉय. नाही नाही, दारू पित नाही आपण, फक्त मासच, पापलेट सुरमई एवढंच. एक प्लेट 450 ते 500 रुपयाला आहे. आणि 3 दिवस राहणार आहे म्हणजे जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये तुझ्या जेवणाला जाणार. आणि जाणार आहे कोणत्या गाडीत? ते मित्राची फॉर्च्युनर आहे, त्याच्यात जाणार आहे, 5 जणच आहे. 10,000 डिझेलचे तुझ्या वाटेला 2,000 आले. राहणार आहे कुठं? काय बुक केलंय का नाही? हो मग, बुकिंग म्हणजे प्रायव्हेट विला बुक केलाय विथ स्विमिंग पूल. 3,000 भाडं आहे दिवसाचं, टोटल झाले 9,000. तुझ्या वाटेला आले जवळजवळ 1,800 ते 2,000 रुपये. आता गोव्याला चाललाय म्हणल्यावर स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग वगैरे काय करणार आहे का नाही? हो मग, विषय आहे का? 2,000चं पॅकेज आहे तुझ्या एकट्याचं. अबे साले. किरकोळ खर्च 1,000 रुपये पकडून चालू आपण. टोटल झाले 10,000 रुपये. तुझा महिन्याचा पगार 8,000 रुपये. भैंचोद. जाणार आहे का गोव्याला? नाही नाही. नाही जायचं असेल तर जा, माझं नाही तसं काय.